संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल होत आहे आणि त्याची प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो आहोत। आपण हे लाईव्ह कुठून पाहताय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। आंतरवली सराटी इथली ही थेट लाईव्ह दृश्य आहेत। तर या ठिकाणी आपण पाहतोय आंतरवली सराटीमध्ये मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ अवघ्या काही क्षणात या ठिकाणी दाखल उपस्थित होत आहे। आपण बघतोय इथली ही सगळी जी आहे ती लाईव्ह दृश्य या ठिकाणी पाहतोय। आंतरवली सराटीतली मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील, भाजप आमदार प्रसाद लाड आणि हे सगळं एकूण शिष्टमंडळ आंतरवली सराटीत आता कुठल्याही क्षणी या ठिकाणी दाखल होत आहे आणि अगदी कुठल्याही क्षणी या ठिकाणी आता शिष्टमंडळ पोहोचत आहे आणि शिष्टमंडळ पोहोचल्याबरोबर मनोजदादा जरांगे पाटील आणि शिष्टमंडळामध्ये सविस्तर चर्चा होणार आहे। जी चर्चा होणार आहे ती संपूर्ण चर्चा ही कॅमेऱ्यासमोर होणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक आहे की उद्याचं जे मनोजदादा जरांगे पाटील यांचं उपोषण आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी विखे पाटील साहेब काय बोलतात, त्याचबरोबर भाजप आमदार प्रसाद लाड कशा प्रकारे सरकार आता मागण्या मान्य करताय हे पाहणं गरजेचं आहे। आणि आत्ताची ही लाईव्ह दृश्य पाहतोय आपण जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या मौलिक प्रतिक्रिया लिहा। सरकार मनोजदादा जरांगे पाटील आणि एकूणच मराठा समाजाच्या मागण्या मान्य करील का, आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट्समध्ये सांगा। राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बांधव लाईव्ह पाहतायत आणि आत्ताची या घडीची सर्वात मोठी बातमी आहे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी राज्य सरकारचं मुख्यमंत्र्यांचं हे शिष्टमंडळ आंतरवली सराटीत येत आहे आणि